नमस्कार मंडळी, शुभ दुपारचा साधारण आता 12:30 वगैरे वाजलेत. आपण आहोत पायरीच्या झाडाखाली. समोर बघताय पायरीचं भलं मोठं झाड, खूप जुनं झाड आहे आणि हक्काचं ठिकाण म्हणायला हरकत नाही. बरेचसे आता जी मुंबईतून आम्ही मुलं येतो किंवा गावची मुलं, तर इथे उन्हाळ्यातून तरी जास्त करून आधार असतो. एप्रिल मेमध्ये अड्डा इथंच असतो, रात्रीचा असो दिवसाचा असतो. मस्त दिवसभर सावली, ऊन असं काही इथे जाणवतच नाही. आता बघा दुपारचे 12:30 म्हणजे 1 वाजायला आला आहे, म्हणजे प्रॉपर दुपार आहे, तरी पण मस्त गारवा पसरला आहे. आणि समोरचा हा पूर्ण परिसर सह्याद्रीचा प्रचितगड किल्ला, खाली इकडे शृंगारपूर गाव आहे, पलीकडे कातुर्डी. तर आपलं जे सध्या संवर्धनाचं काम चाललं आहे गडावरती, तर शृंगारपूर गावातून मग एकच वाट आहे सध्या गडावर जाण्यासाठी. तर हे ठिकाण गडावरून पण आपलं गाव चांगलं दिसतं आणि आपल्या गावातून किल्लासुद्धा खूप सुंदर दिसतो आहे. तर असा हा संपूर्ण परिसर. तर आज म्हणजे आता चाललो आहे मी जरा नायरीमध्ये, जरा चिकन आणायचं, चिकनचं बेत करायचं घरी. दुपारच्या जेवणामध्ये थोडासा उशीर झाला आहे, तर चला निघूया नायरीत, पटापट चिकन आणूया आणि आई मग फोडणी वगैरे देईल, मग दुपारचं जेवण करूया. गावामध्ये जेव्हा कोण पण येतो ना, तर आपली ही हद्द म्हणायला हरकत नाही. इथं आल्यावरती गावात आल्यासारखी फिलिंग आहे. गणपती बाप्पांची मूर्तीसुद्धा आहे मस्त. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. रविवार आणि बुधवारी चिकन घ्यायचं म्हटलं ना, तर मग अख्खी कोंबडीच घ्यावी लागते, नाहीतर मग खाली चेक करावं लागतं, वर चेक करावं लागतं. तर पाटणकरांकडे काही नव्हती, तर वरती डिंगणकरांच्या इथे आलेलो, चिकन घेतलं आहे. इकडे वरती आहे, 2 ठिकाणी चिकन मिळतं नायरीमध्ये, खाली पण आहे बाजारातमध्ये, नाहीतर इकडे वरती डिंगणकर. चला जाऊया आता घरी, 1 वाजायला आला आहे दुपारचं. चला मंडळी, दुपार झाली, 1:15 वाजला आहे, जेवायला 2 वाजणार. ऊन पण भरपूर आहे, म्हणजे थंडीच्या वेळेला ऊन एवढं असतं आहे, अंगाला झोंबतं डायरेक्ट. तर नायरीमधून आणलेलं आहे चिकन, पटापट बनवूया. सकाळी आईने मसाला वाटला आहे ऑलरेडी, तर काय फोडणी दिली की झालं, 15-20 मिनटामध्ये चिकन तयार होईल. आणि घराच्या पाठचा पूर्ण हा परिसर बघा कसा झाला, आता मोकळा. आता ही आपली शॉर्टकट वाट पण तयार झाली. गेल्या वर्षी इकडून रस्ता होता, आता शॉर्टकट वाट आहे फक्त, रस्ता नाही केलेला यावर्षी. कामच नाही करायची तर रस्ता कशाला. आता आपल्याला हा एक बरा पडतो, रस्त्यामुळं बरंचसं वाहतूक आपली वाचते. लाकडं वगैरे इकडे ठेवले आहेत आईने, काजूची आणि बाकीची. आलेलं आहे घरी. इकडे तुरी आहेत आपल्या इकडे, 2-3 शेतात. एक आहे तुरीची भाजी, आपल्याला जानेवारीत खायला मिळेल. बघा फुलं वगैरे चांगले आलेत, आता लागतील. शेतात आहे तिकडे जरा धरल्यात थोड्याफार. आणि इकडे शेवगा, याला पण शेंगा आता धरायला लागल्यात हळूहळू. भाजी मस्त झालेली फुलांची आहे. इकडे कामगार आता कधी येत आहेत काय माहिती. सामान तर आणून ठेवलेलं आहे, आपण वाट बघतोय फक्त कामगारांची. ते आले की कसं सगळं प्लास्टर वगैरे व्यवस्थित होईल. गावाकडे एक काम करणं म्हणजे पण वेळ खाऊ कामं असतात, पटकन नाही होत. कुठलं पण काम, घराचं असो काय असो, सगळीकडे वेळ भरपूर द्यावा लागतो, त्याच्यानंतर मग कामं होतात. आणि शहरात वगैरे असाल तर येऊन जाऊन करावंच लागतं, असं डायरेक्टली कामं होत नाहीत. चला घरी आलो आहे, मटक्यातलं पाणी पिऊया. मटक्यातलं पाणी पण एकदम फ्रीजच्याहून भारी. उन्हाळ्यात थंड पाणी असतंच, थंडीतून आहे ना मटक्यातलं पाणी म्हणजे एकदम थंड गार झालेलं असतं. चला आई तयारी करते. चला म्हणजे टोप ठेवला इकडे, नेसतो चांगले पेटते आता चुलीवर. चूल नव्हती बरेच दिवस, आता परत चुलीवरचं जेवण खास, म्हणजे टेम्पररी चूल होती, तर आता व्यवस्थित चूल लागले. पुढे अजून पण ओली आहे, सुकायला वेळ जाईल नाही. ही पण सुकत आता इस्तू झाली ना, सुकत. अच्छा बस. इकडे चिकन आहे ना 2 घेतलं मस्तपैकी. फोडणी देऊया, डायरेक्ट मसाले फोडणीला देतेस ना. चला मॅरिनेट नाही करत आपण चिकन, डायरेक्टली फोडणीलाच मसाले वगैरे टाकतो. चालेल.
बघ गावाकडचा गोडा मसाला. गोडा मसाल्याने चव कशी पटकन वाढते. सगळं असतं ना त्यामध्ये, खोबरं, कांदा, लसूण सगळं भाजलेलं पण असतं. तिखट मसाला, थोडीशी हळद, गावाकडचं जाडं मीठ. जाड्या मिठाला चव कशी जरा चांगली येते. हे चिकन, मसाल्याचं पाणी. मसाला वाटला आहे ना सकाळी, त्याचं हे पाणी. हे पटकन कर. 10 मिनिटामध्ये चिकन तयार. आईला नवीन चष्मा आणलेला आहे. बरेच दिवस चाललेला, थोडंसं कमी दिसतं. आता चष्मा वापरून बघूया फरक काय पडतो. चला मंडळी, चिकन मस्त तयार झालं आहे. तर आज जेवणामध्ये थोडंसं मिक्स आहे सगळं. इकडे ही आहे ना, सकाळी आपण शेवग्याच्या फुलाची भाजी केली होती, तर ती भाजी आहे. आणि इकडे चिकन, तांदळाची भाकरी, आणि इकडे कांदा. असं मस्त जेवण आहे. आई पण इकडे बसले. छान झालं आहे का? सकाळची भाजी खाते अजून. चला मंडळी, मस्त जेवण झालं आहे दुपारचं. दुपारची वेळ आहे. या बाजूला इकडे खारुताई का तर ओरडते. जास्त करून जनावर वगैरे दिसलं ना त्यांना की खारुताई जास्त ओरडते, जोरातच ओरडते. एखादा मुंगूस वगैरे आला असेल किंवा जनावर वगैरे कुठे दिसलं असेल तिला, जरा खाली बघूनच येतो नेमकी एवढी का ओरडते. भरपूर ओरडते. पपई लागलेत इकडे पण भरपूर आहेत, इथे पण आहेत. बघा, हातान काढण्यासारखे एकदम. फणसाच्या वर ओरडते. कोण काही दिसत तर नाही, काय माहिती. मी गेलो तर गप्पच बसली, घाबरली वाटतं. तिला काहीतरी नक्की दिसलं असेल, कारण भरपूर ओरडते मोठ्याने. शक्यतो मी जातो असं, जो ओरडते ना तो आजूबाजूला कसं जरा नजर हवी आपली. परवा दिवशी वरती आहे ना, इकडे कोकिळ पक्षाने एक साप पकडला होता आणि जाम फडफडत होता. त्याचा व्हिडिओ ॲक्च्युली मी केला आहे, तो ब्लर आला एकदम. जमलं ते इथे टाकतो मी. तर मी गेलो, मला काय समजेत ना. आता 2 मिनटं बघत बसतो नेमका आवाज कसला येतो आहे. ॲक्च्युली त्याने चोचीत पकडलेलं, पण त्याला ते जनावर आवरत नव्हतं बहुतेक. पण मग वर गेलो तर मी म्हणलो कॅमेरा जरा लाईव्हच ठेवाय, मोबाईलमध्ये केलं आहे शूट. ते नेमकं समजे ना, तरी पण मग असा वळसा घेऊन गेलो. तर एकदम पुढे गेलो ना, तर त्याने जनावराला सोडलं आणि जनावर पळाला आणि तो कोकिळ पक्षी पण पळून गेला. तर आता त्याच्यात कोणाचा फायदा झाला, जनावर म्हणा असेल बरं झालं कोणीतरी आला, तो पक्षी म्हणाला असेल हा कशाला आला, त्याने शिव्या दिल्या असेल आणि आशीर्वाद दिले असतील, जाऊ दे. पण घरात बऱ्याच वेळ फडफडत होतं म्हणून बघायला गेलेलो. अशा गोष्टी होतात. म्हणून मग अशा खारुताई कशा
बरोबर सांगतात काहीतरी धोका आहे किंवा काहीतरी आजूबाजूला आहे. कोंबड्यांना वगैरे ना बरं पडतं असा आवाज आला की मुंगूस येऊ दे, बाऊल येऊ दे किंवा असा साप वगैरे असू दे, कोंबडी वगैरे जरा सावध होतात लगेच आणि आपल्या माणसांना पण बरं पडतं. सगळे पशुपक्षी काही ना काहीतरी आहेत ना म्हणजे आपापल्या परीने निसर्गात चांगली कामं करत असतात. तर तसंच ही खारुताईचं खूप मोठं योगदान आहे गावाकडे तरी. खास लगेच बोलतात ना हेर असतो, तसं हेर आहे ती. काय असं आजूबाजूला थोडं धोकादायक दिसलं की मग ती ओरडण्याचं काम करते. दुपारी मंडळी जेवण वगैरे मस्त झालं, त्याच्यानंतर थोडं काम आवरत होतो. आता थोडासा ब्रेक. ॲक्च्युली मुंबईला असल्यावर कसं आहे ऑफिसमध्ये 2 ब्रेक तरी असतात चहाचे, मग लंच ब्रेक. गावाला काय ब्रेकच ब्रेक असतात. मग तसंच आता दुपारची ही सवय आहे की नॉर्मली थोडंसं चहा ब्रेक वगैरे असावं. तर आता 4 वगैरे वाजलेत तर चहा ब्रेक तर नाही, आता चहा डायरेक्ट संध्याकाळीच गावाकडे. पण जरासं निवांत म्हटलं जरा टेरेसवरती आलो आहे. दुपारच्या वेळी कसं आहे शांत वातावरण असतं. गावाकडे तसं दिवसभर शांत, पण दुपारी अजून शांत, की जास्त करून कोणी असं पब्लिक घराबाहेर नसतं. आता 4 नंतर परत बाहेर पडतील ते काळोख होईपर्यंत. मग काळोख झाल्यानंतर तर खूपच शांतता पसरते. थंडीच्या दिवसातलं हे ऊन, आता ऊन म्हणजे लागणार नाही, दुपारी 12 ते 3च्या दरम्यानचं जे ऊन असतं ना ते झोंबतं अक्षरशः अंगाला. आणि समोर आपला शेंगा लवकरच आपल्याला खायला मिळतील. मला वाटतं तरी पण अजून महाशिवरात्री वगैरे 1-1.5 महिना जाईल. 1-1.5 महिन्यानंतर शेंगा खायला मिळतील. होळीमध्ये असतात भरपूर शेंगा, तर त्या शेंगा कधी तयार होतात काय माहिती. पपई पण लगभग तेव्हाच आपल्याला पहिला पपई ह्याच्यावरचा पिक्का खायला मिळेल. आता ते तयार होत आहेत, बरेच लागलेत, म्हणजे नाण्या करून 25-30 तरी पपई सध्या दिसत आहेत आणि वरती अजून धरत आहेत. असं मंडळी गावाकडे असलं की ऑफिसची कामं, बाहेर फिरणं हे चालूच असतं. तर आज म्हटलं आईला चिकन घेऊन येतो. कसं घरगुती जरा चिकन पार्ट्या पण झाल्या पाहिजे. आता पोरं सध्या सगळीच बऱ्यापैकी मुंबईला गेलेत, त्यामुळं मग पार्ट्या थोड्या आमच्या कमी होतात, सीझन वाईज पार्ट्या होतात. म्हटलं तर आईला म्हटलं काहीतरी जरा चिकन वगैरे बनवूया. मच्छी तर बरीच वेळा झाली, टोळ आणलेला, त्यानंतर कोळंबी आणली, सिंगटा आणला आहे, टोल 2 वेळा आणलेला, असं बरंच झालेलं. तर मला आज म्हटलं जरा चिकन घेऊन येऊ, चिकन खाऊया. चला कामं आवरूया, परत संध्याकाळी भेटू आता सनसेटच्या वेळी. संध्याकाळचे मंडळी 5:30 वाजलेत. मस्त फ्रेश वगैरे झालो आहे, थोडी कामं आवरलेत, थोडी कामं बाकी आहेत आणि सूर्यास्ताची वेळ झाली. समोर बघताय का मस्त वातावरण संध्याकाळचं, छान वाटतं एकदम बघायला. एक साधारण अर्ध्या तासामध्ये सनसेट होऊन जाईल. आता कसं आहे दिवस छोटा असल्यामुळं पटापट सनसेट होऊन जातो. आणि घराजवळ सध्या आपण वाळू वगैरे आणले, सामान तर आलेलं आहे. आता कामगार कधी येतील त्यावरती पुढची कामं सुरू होतील. आणि इकडे शेवग्याला आहेत ना आता शेंगा धरल्या बारीक आहेत पण शेंगा धरल्यात. एक तरी पण अजून महिनाभर लागेल पूर्ण शेंगा तयार व्हायला. नाही बघा, फुलांची भाजी पण त्या दिवशी मस्त झाली होती. आणि शेंगा धरल्यात ना ते त्याला बघा एक धरले तिथे चांगली. या घडाला अजून काही शेंग धरलेली नाही आहे, तिथे चांगल्या धरल्यात, 2-3 आहेत. आणि या बाजूला इकडे पण धरल्यात बऱ्यापैकी, वरती चांगल्या धरल्यात. ही बघा इथे एक दिसली का, ते एक छोटीशी धरले अशी. आता बऱ्याच पूर्ण म्हणजे शेवगा आता फुलं चांगली आलेत. या बाजूने आहेत ना, इकडे कसं हा पट्टा म्हणजे समुद्राचा भाग, त्या समुद्राच्या बाजूने जी हवा येते ते हवेने मला वाटतं पटकन तोरे येतात. या बाजूचे लवकर फुलं आलेली आणि इकडं मग आता हळूहळू फुलं येत आहेत. आपलं जरी ते काजू असतं ना, आता काजूला भरपूर आयुष्यभर मिस करेन. तर काजू ह्यावर्षी एवढा जोर आहे ना मार्केटमध्ये, म्हणजे छोटे काजू पण लागलेत. तर आपला काजू पण येवाला लागला असता, काय बोलणार, जगलाच नाही काजू. घराजवळ तसं मोकळं झालं आहे, पण शेवटी एक कमी झाली ती काजूची. कारण एक 20-25 किलो बिया द्यायचा काजू, तसं त्याचं वय झालेलं, कारण खूप जुना काजू होता. तर काळांतराने तो खराबच झाला असता, कारण प्रत्येक झाडाचं एक वय असतं. आणि जेव्हा डबल पीक देणारा काजू किंवा फळझाड असतं ना, हा आपला काजू होता ना तो डिसेंबरमध्ये लागायला सुरुवात झाली की पाऊस जाईपर्यंत काजू असायचे, म्हणजे 2 वेळा लागायचा तो. तर
जी झाडं 2-2 वेळा अशी लागतात त्यांचं आयुष्य थोडं कमीच असतं, पण तो तसा मेला असता तर ठीक होतं. तर घराच्या बांधकामामध्ये तो जगला नाही, त्याचं वाईट वाटलं. ठीक आहे, बाकीची आपल्या इथे झाडं बरीचशी आहेत. शेवटी कसं आहे मंडळी, आयुष्यातून एखादी गोष्ट गेली ना की तिचा पश्चाताप जास्त होतो. तसं ते काजूचं आहे. म्हणजे बरं वाटायचं. बाजूला आहेत ना मेन पक्षी भरपूर यायचे, आता ती पण एक कमी आहे. आता पाठच्या बाजूस आहेत ना एवढे पक्षी येत नाही. घराच्या पाठीमागे बघताय शेवग्याचं झाड आहे, पपईचं झाड आहे, इकडे वेल्याचं झाड आहे. पण हे आहे ना पाखरं जास्त येत नाहीत. आता पुढे शिफ्ट झाले सगळी, पुढे जी आपली चिकूची फणसाची झाडं आहेत तिकडं सगळी पाखरं शिफ्ट झाले आहेत. आता पाठीमागे एवढी जास्त नसतात. हा जो एरिया आहे ना हा काकड्यांचा एरिया. खूप काकड्या खायला मिळाल्या यावर्षी आणि रताळी वगैरे पण होती इथे. तिकडे आता तुरी लागायला सुरुवात झाली आहे. हे बघा, तुरी एक 15-1 दिवसामध्ये आहेत ना तुरी आपल्याला खायला मिळते. आता म्हणजे तयार होत आहेत. हे बघा, तुरीची झाडं यावर्षी कमी आहेत, नाही तर इकडे पूर्ण बांधानी आहेत ना तुरीच असायची. यावर्षी वाटते जास्त ठोकल्या नाहीत, पण इकडे आईने 1-2 झाडं ठोकली होती, ती झालेत. इथे एक आहे आणि तिथे एक आहे आणि शेतामध्ये एक आहे. असं मंडळी, जेवढं आपण लावतो ते आपल्याला रिटर्नमध्ये मिळतं. त्यामुळं झाडं लावत जा, फळझाडं लावा, भाज्या लावा, मोठी मोठी झाडं लावा, सगळी झाडं लावा. जे जे काय लावाल ते तुम्हाला रिटर्नमध्ये मिळतं. पेराल ते उगवाल, असं काहीतरी आहे ना, तसंच ते. तर चला मंडळी, आज छान असा चिकनचा बेत वगैरे मस्त झाला. कारण गावाला बऱ्याच वेळा सांगतो की मी आलो की शक्यतो अशा गोष्टी असतात घरी. चिकन, मटन, मच्छी वगैरे जास्त प्रमाणात असते. कारण मग आई एकटी असते, तर मग सोबत जेवायची जी काय मजा असते ना ती वेगळी असते. वातावरण पण बघा कसं झालं आहे. ते आहे ना ते रॉकेट गेलं का की असं होतं. ती लाईन दिसते का तुम्हाला अशी एक, ते रॉकेट गेलं. त्यामुळं मग रॉकेट गेल्यानंतर वरती आहे ना आकाशात अशा छटा येतात. हे ढग आहेत हे वरचे, पण ती लाईन आहे ना जी, ते रॉकेट आहे. पहिल्यांदा दिसायचं असं, म्हणजे रॉकेट जायचं त्या पाठून असं दिसायचं, हां रॉकेट चाललं आहे. ते बघा या बाजूने पण दिसतं आहे. पहिल्यांदा विमान आलं की आम्ही पळत सुटायचो. आताचं काय, विमान म्हणजे कॉमन झालं. आम्ही तर पळत सुटायचं, विमान विमान बघा, विमान विमान पळत जायचो इथून तर तिथपर्यंत. त्यांना काय आम्ही दिसत नसो असे, पण आम्हाला मजा यायची. असो जुन्या आठवणी. चला मंडळी, संध्याकाळ झाले, तात्पुरत्या स्वरूपात तरी हा व्हिडिओ इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.